हॅलो, वेलकम टू माय कस्तुरी किचन. आज मी करत राहिले मसाला डोसाचं पटॅटो करी. मसाला डोसाचं पटॅटो करी. पटॅटो कट करायचं, मिठाच्या पाण्याने घालून ठेवायचं. सगळं मिठाच्या पाण्याने वॉश करून कट करायचं. 5 ग्रीन चिल्ली, 6 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करायचं. करेपाक, कोथिंबीर, 2 मीडियम साईज कांदा. फोडणीला उडदाची डाळ, चण्याची डाळ. तेल 2 टेबलस्पून तेल घालायचं. 2. आता तेल गरम व्हायचं. लसूण फर्स्ट करेपाक घालायचं. करेपाक, मग ना लसूण, मग ना मिरची, मग ना हाफ टीस्पून उडदाची डाळ, चण्याची डाळ, थोडं कोथिंबीर, जिरे मोहरे थोडं फ्राय करायचं. फ्राय थोडा झाला मग कांदा घालायचा. एल जी म्हटलं तर थोडं हिंग घालायचं. थोडं 1 टेबलस्पून जिरा पावडर मिक्स करायचं. धनिया पावडर 1 टेबलस्पून. आता कांदा घालायचा. अल्ला मसाला 1 टीस्पून. चांगला फ्राय करायचा. हॅलो, प्लीज सबस्क्राईब माय कस्तुरी किचन. मी मसाला डोसा आलूचं करी बनत राहिले. लिटिल आहे ना, थोडं ब्राऊन येईपर्यंत फ्राय करायचं. सुपर अँड टेस्टी एमी मसाला डोसा आलू फ्राय. सुपर ना राहते मसाला डोसा. आलूला खावा, अजून टेस्ट करा, अजून सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्या कस्तुरी किचन करायला खान घेऊन चांगलं बोटं चाटत राहताय तुम्ही. हळद घालायचं. ब्राऊन कलरला येत राहिले बा. आता त्यांनी आलू घालायचं. हाफ टीस्पून गरम मसाला, हाफ टीस्पून सब्जी मसाला, हाफ टीस्पून चिली पावडर, हाफ टीस्पून मी मसाला घातलाय. तुमचा मसाला लई तिखट आहे. हिरवे मिरची पण घातलाय, ते पण तिखट आहे. तुम्ही कसं खाताय तिखट बघून त्याच्या अनुसार घाला तुम्ही. आता बटाटे घालत राहिले. 2 बटाट्याचं. चांगला मिक्स करायचं. चांगला मिक्स करून पाणी नाही घालायचं. चांगला मिक्स करायचं. मग झाकण झाकायचं 1-5 मिनिट.
शिजून जातं ते वाफालाच. नमस्कार, माझ्या कस्तुरी चिकनला लाईक करा, सबस्क्राईब करा. मसाला डोसा, बटाट्याच्या भाजी तुम्ही सगळं चाटत राहता आहात. ते बघा थोडं फ्राय झाली आहे. आता मी मीडियम साईजचा टमॅटो एक कट करून याच्यामध्ये घाला. त्याला अजून हे राहिलेलं कोथिंबीर थोडं घालत राहिलं. आता अजून थोडेसे टमॅटो पूर्ण हे करायचं, अजून थोडंसे झाकायचं. तुम्ही लगेच मीठ नाही घालायचं, मीठ घातलं तर शिजत नाही आहे. अजून थोडं फ्राय होते म्हणून आम्ही मीठ नाही घातलं. हे का मस्तपैकी वास येतात. आता चवीपुरतं मीठ घालायचं. मी चुटकी मीठ घातलंय. तुमचीला मीठ चवीपुरतं तुम्ही घालून ठेवा. चांगला मीठ मिक्स करायचं. अजून 1-3 मिनिट झाकून ठेवायचं. हे काय शिजलंय बघा, फ्राय पण आहे. हे काय हे बघा, तुमच्या लिक्विड पाहिजे तर पातळ पाहिजे तर थोडं पाणी चिपळून घ्यायचं. पातळ पाहिजे तर थोडं लाईटनं. यम्मी टेस्टी चांगलं बोटं चाटताच आहे. मसाला डोसाचं पोटॅटोचं भाजी. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय कस्तुरी किचन. हल्ली पोरांचीला बटाटे लई आवडतंय, असं बनवून द्या. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय कस्तुरी किचन चॅनल. धन्यवाद. नमस्कार.